सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे होनाळी तालुका देवणी जिल्हा लातूर दिनांक 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2020 प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर। 84 सिद्धाचा सिद्ध बेटी मेळा 84 सिद्धाचा सिद्ध बेटी मेळा। ऐका, तुम्हाला आणि मलाच विश्रांती घ्यायची असेल तर संताकडे जावं लागतं असं नाही। देवाला जरी विश्रांती घ्यायची असेल तरी संताकडे जावं लागतं। नामदेव राय म्हणतात, देवा विश्रांती घ्यायची का? मग नामा म्हणे देवा चला तया ठाया आणि विश्रांती घ्यावया। तास नाही, महिने नाही, वर्ष नाही, देवा कल्पच्या कल्प जर विश्रांती तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही आळंदीला चला आणि तिथे विश्रांती घ्या। देवाला जरी विश्रांती घ्यायची असेल तरी संताकडे जावं लागतं। अखंड विश्रांती विठाला 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 पुण्यप्राप्ती पाप निवृत्ती अखंड विश्रांती। आणि संतांचं महत्वाचं आहे का? संतांचं वर्णन का करायचं, का ऐकायचं? आम्हाला जे पाहिजे ते जर मिळवायचं असेल तर आम्हाला संतांचं वर्णन करावंच लागेल, नाही करता आलं तर ऐकावंच लागेल। पण मला सांगा, संतांच्या वर्णनाने कधी केलं किंवा कधी ऐकलं, आम्हाला जर पाहिजे ते मिळवायचं असेल तर सहजासहजी मिळणार नाही। आपल्यामध्ये एक म्हण आहे बघा, दे रे हरी बापानं ठेवलं कोणाच्या, ऐका नाही। व्यवहार असो किंवा परमार्थ असो कष्टाशिवाय मिळत नाहीये, लक्षात ठेवा। मग संतांच्या वर्णनाने करायचं किंवा ऐकायचं, आम्हाला पाहिजे ते जर मिळवायचं असेल तर आम्हाला त्यांच्यासाठी काहीतरी करावं लागेल। नाथ महाराज म्हणतात, काय करा तुम्ही? घाली संतासी आसन, बोला घाली संतासी आसने, हो पूजा करी काया वाचा म्हणे, पूजा करी काया वाचा म्हणे, एका जनार्दनी जाणे, एका जनार्दनी जाणे, इच्छिले ते पुरवी, इच्छिले ते पुरवी, इच्छिले ते पुरवी, इच्छिले ते पुरवी, सांडी मांडी परते टाकी, सांडी मांडी परते टाकी, सांडी मांडी परती टाकी, सांडी मांडी परती टाकी, घाली संतासी आसने, पूजा करी काया वाचा म्हणे, एका जनार्दनी जाणे, इच्छिले ते पुरवी। संत जर घरी आले आसन द्या, घाली संतासी आसने, पूजा करी काया वाचा म्हणे, कायेन वाचेन मनानं त्यांची पूजा करा। फायदा काय? एका जनार्दनी जाणे, इच्छिले ते पुरवी। जर आले बसायला आसन दिलं, कायेन वाचेन मनानं त्यांचं जर पूजन केलं ना, तुम्हाला जे पाहिजे ते मिळाल्याशिवाय राहणार नाहीये। विठाला 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 विठाला। पण संतांच्या वर्णनाने पुण्यप्राप्ती आहे, पाप निवृत्ती आहे, अखंड विश्रांती आहे, हवी तशी इच्छा पुरते। म्हणून संतांचं वर्णन करायचं, नाही करता आलं, अधिकार नसेल तर केलेलं ऐकायचं। म्हणून महाराज करतायत, पण ऐका, महाराज संतांचं वर्णन करतायत। संतांचं वर्णन करून, संतांचं वर्णन ऐकून आम्हाला जर फायदा होणार असेल तर संतांची काही लक्षणं, काही गोष्टी आम्हाला कळायला पाहिजे। जर कळालं तर फायदा होईल, नाही कळालं तर कशाचा फायदा आहे? तर ऐका, संत कळण्यासाठी कधी कधी त्यांचे गुण कळाले पाहिजे, कधी कधी रूप कळालं पाहिजे, कधी कधी महिमा कळाला पाहिजे,
कधी कधी त्यांचं कार्य कळालं पाहिजे. याच्यातलं एक जरी कळलं तरी संत कळतील, लक्षात ठेवा. मला वाटतंय कधी कधी संतांचं कार्य आम्हाला कळालं पाहिजे. काय संतांचं कार्य? अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. उद्धराया जन जड जीवा, हरी हरी. उद्धराया जन जड जीवा. अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. उद्धराया जन जड जीवा, उद्धराया जन जड जीवा. अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. काय संतांचं कार्य? अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीव. किंवा येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी किंवा जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. हे संतांचं कार्य, लक्षात ठेवा. कधी कधी संतांचं स्वरूप कळावं. काय संतांचं स्वरूप आहे? देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. दिसायला जरी वेगळे दिसत असतील तरी संतांमध्ये आणि देवामध्ये भेद नाही, लक्षात ठेवा. देवते संत, देवते संत, निमित्ताला फक्त प्रतिमा आहे. हे झालं संतांचं स्वरूप. ऐका, कधी कधी संतांचा महिमा कळाला पाहिजे. काय महिमा आहे संतांचा? आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडी ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा. आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडी ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा. हो आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे, आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे. आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे, आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे. आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे. ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा. आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे. ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा. ऐसा संताचा महिमा. काय संतांचा महिमा आहे? आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडी, ऐसा संताचा महिमा, झाली बोलायाची सीमा. म्हणून कधी कधी संतांचं कार्य करावं, कार्य कळालं संत कळतील. कधी कधी संतांचं स्वरूप कळावं, स्वरूप कळालं संत कळतील. कधी कधी संतांचा महिमा कळावा, महिमा कळावा तर संत कळतील. मला वाटतंय हे जरी नाही कळालं तरी कधी कधी संतांचे गुण कळावे. गुण, गुण काय संतांचे गुण आहेत? तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन, तैसे तुम्ही जगी संत जन. अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा 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 धराया कारण. कधी कधी संतांचे गुण कळाले पाहिजे. गुण काय संतांचे गुण आहे? चंदनाचे गुण. चंदनाच्या गुणाची उपमा संतांना दिली आहे. मला सांगा, माणूस गुणी असावा का माणूस अवगुणी असावा? गुणीच असावा. माणूस जर अवगुणी असेल
तर महाराज सांगतात अवगुणाचे हाती आहे अवघीच फजिती असेल तर फजिती झाल्याशिवाय राहणार नाहीये आणि माणसाकडे जर गुण असेल तर उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला विठ्ठला 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 हो माणसाकडे अवगुण नसावा तर माणसाकडे गुण असावा. अतिशय मार्मिक विचार मी तुमच्या समोर ठेवते, मला उत्तर द्या. माणूस रूपाने चांगला असावा का माणूस गुणाने चांगला असावा? गुणाने चांगला असावा. माणसाचं रूप किती वाईट असू द्या गुण चांगले पाहिजे. का? गुण जर चांगला असेल तर उद्धार आहे, अवगुण असेल तर फजिती आहे. विठाला विठाला विठाला. हो पण संतांना चंदनाच्या तुका म्हणे गुण चंदनाची अंगी. संतांच्या अंगी चंदनाचा गुण, चंदनाची उपमा संतांना का दिली? त्याचं कारण आहे का? त्याचं कारण आहे का? काय असायचं बघा, रोज महाराज इंद्रायणीचं स्नान करायचे, इंद्रायणीचं पाणी आणायचे आणि आपल्या घरामध्ये जो देवार आहे त्या देवाऱ्यावर जेवढे देव आहे तेवढ्या देवतांची पूजा करायची. त्यावेळेस जगद्गुरु तुकाराम महाराज पूजा करत होते. आता जवळजवळ सगळ्या जिजामाता पूजा करतात. आता मला उत्तर द्या, घरातली कामं महिलांना जास्त का पुरुषांना जास्त? महिलांना. महिलांना घरातली कामं जास्त असताना एक हात सोडवणूक म्हणून घरातली पूजा कोणी केली पाहिजे? माणसाने केली पाहिजे. माणसाला काहीच काम नाही, मग यांची हात सोडवणूक म्हणून आपण पूजा केली पाहिजे. आपल्याला काही काम आहे? काहीच काम नाही ना महाराज. 7, 7:30, 8ला उठायचं, अंघोळ करायची, चहा प्यायचा, कुठल्या तरी चौकात यायचं. काय म्हणले मोदी, तू ही माती करायची? तुला काय करायचं रे? ऐका, मला वाटतंय त्यावेळेस तुकाराम महाराज पूजा करत होते, आता सगळ्या जिजामाता पूजा करतायत. यांचाही दोष नाही. अनेक कामं यांच्याकडे असतात, यांच्याकडे तरी पूजेसाठी कुठं वेळ आहे महाराज? माणसाला काम नाही. तो उठायचं, आंघोळ करायचे, चहा प्यायचा, पहिल्या चौकात जायचं, बसलं काडी, दुसऱ्या चौकात बसलं काडी, पेटलं पुढं, पेटलं पुढं, बसलं गाडी, पेटलं पुढं. जाता जाता एक विनंती करतो तुम्हाला, ऐका. एक तर तुम्ही कुणाचं पिटू नका, आणि जर तुमच्या हातून जर पेटलं तर पुन्हा हिजू नका. काय घर जाळता काय? ऐका, महाराजांची पूजा अशी नव्हती. महाराज त्यावेळेस महाराज पूजा करत होते. आता महिला पूजा करतात, जाऊ द्या, त्यांच्याकडे सुद्धा वेळ नसतो. देवऱ्यासमोर जायचं, बसायचं, टोपल्यात पाणी घ्यायचं, एकदा सगळे देव टाकायचे, सगळे एकदाच उचलायचे, फडक्यात असे एखाद्या कापडात गुंडाळायचे, सगळे एकदाच पुसायचे, ठेवायचे. बरं, आता अनेक कामं असतात, त्याच्यामुळे प्रत्येक देवाला हळदी कुंकू लावायला वेगळा वेळ नाहीये. मग एकदाच कुणाच्या नाकात जाऊ, डोळ्यात जाऊ, तोंडात जाऊ, अशी पूजा होती. महाराज अशी पूजा करत नव्हते. महाराज देवाऱ्यासमोर बसायचे, एक देव घ्यायचे, स्वच्छ धुवायचे, पुसायचे, ठेवायचे, वेगळं हळदी कुंकू चंदन. आणि ज्यावेळेस महाराज देवाला चंदन लावत होते, जसं जसं चंदन लावत होते ना, तसं तसं ते चंदन कमी होत होतं, घर्षणाने कमीत होत होतं. महाराजांना सुद्धा लक्षात आलं, संतांचं सुद्धा असंच आहे. दुसऱ्याचं दुःख बघितलं की संत चंदनासारखे जिसतात, म्हणून तुका म्हणे गुण चंदनाची अंगी, चंदनाची उपमा दिली. पण महाराज चंदन आणि संत यांच्या साम्य काय? अभंगाचं पहिलं चरण. संतांनी सरता केलो तैशा परी, 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 संतांनी सरता केलो तैशा परी,
संताने सरता केलो तैशा परी संताने सरता केलो तैशा परी संताने सरता केलो तैशा परी चंदना ते बोरी व्यापियेल्या चंदना ते बोरी व्यापियेल्या गुण दोष याती न विचारी काही गुण दोष याती न विचारी काही चंदना ते बोरी व्यापियेल्या गुण दोष याती न विचारी काय गुण दोष याती न विचारी काय न विचारी काय न विचारी काय संताने सरता केलो तैशा परी चंदनाने बोरी व्यापिलेल्या चंदनाच्या गुणाची उपमा महाराज संतांना का देतात तर चंदनात आणि संतात साम्य काय अभंगाचं पहिले चरण चंदनाच्या झाडाजवळ जर बोरीचं झाड आलं तर ते चंदनाचं झाड बोरीच्या झाडाला आपल्यासारखं करून घेत तसं संत सुद्धा आपल्याजवळ एखादा आला की आपणा सारिके करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे म्हणून संताने सरता केलो तैशा परी चंदनाने बोरी व्यापिल्या म्हणून कबीर महाराज सुद्धा अतिशय महत्वाचा उपदेश करतात बघा संगत संतन की करले संगत संतन की करले जन्म का सार्थक कछु करले जन्म का सार्थक कछु करले संगत संतन की करले संगत संतन की करले करले संगत संतन की करले 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 कसलाही माणूस जवळ आला तरी संत त्याला आपल्यासारखं करून घेतात म्हणून संगत संत नकी करले जन्म का सार्थक कचू करले किंवा दुसरा एक अभंग आहे मला वाटतंय आपणा पारिके नाही ते तर संत संगतीचे काय सांगू सुख आणि आपणा पारिके नाही तेत साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलयोगी म्हणून संताने सरता केलो तैशा परी चंदनाने बोरी व्यापिल्या विठाला 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 हो कसलाही माणूस संतांच्या जवळ आला की त्याचा उद्धार होतो महाराज कसलाही जाऊ द्या डोंगर सानिध्यात आला तरी क्षेत्र होतो मला सांगा देहूच्या जवळ काय 3च डोंगर आहेत का पण 3च डोंगराला क्षेत्र का म्हटलं जातं त्याचं कारण तुकोबरायची संगती अरे संतांच्या संगतीमध्ये खांब आला तरी त्याचा उद्धार आहे तरी तो देव होतो लक्षात ठेवा अजून ऐका संतांच्या संगतीमध्ये रेड आला तरी त्याची समाधी होते अजून पुढे ऐका संतांच्या संगतीमध्ये भिंत आली तरी लोक तिचं दर्शन घेतात विठाला विठाला याचं एकच उत्तर आहे आपणा सारिके करीती तात्काळ आणि करण्यासाठी नाही काळ वेळ तया लागी लक्षात ठेवा ज्ञानोबरायचा अभंग आपल्या ज्ञात असेल कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा
कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. बघा पुढे पुढे किती वर्णन आहे. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्भद्विजांचा हरविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. ज्ञानी यांचा शिरोमणी, वंदे जो का पूज्यस्थानी, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. साधकांचा माय बाप, दरुशने हरेता, सर्वाभूती ज्ञानोबा माझा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. भिंत सानिध्यात आली, लोक दर्शन घेतात. आपण सारखे करीती, हे आपण सारखे करीती, सारखे करीती आपण तारिखे करीती. आपण सारखे करीती राम, आपण सारखे करीती, आपण तारिखे करीती, आपण तारिखे करीती. याती कुळ नाही चित्ती, याती कुळ नाही चित्ती, आपणा सारखे करीती, आपणा सारखे करीती, आपण तारिखे करीती, आपण तारिखे करीती. रे झाड आलं काय, भिंत आली काय, रेड आला काय, दुर्जन आला काय, मूर्ख कसलाही माणूस सान्निध्यात आला की तो देव होतो. संत त्याला आपल्यासारखं करतात. तू संताने सरता केलो तैशा परी, चंदनाने बोरी व्यापीला. हा झाला संतांचा गुण, संतांचा स्वभाव. महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतायत. गुण दोष याती न विचारी काही राम, गुण दोष याती न विचारी काही. गुण दोष याती न विचारी काही, गुण दोष याती न विचारी काही. ठाव दिला पायी बोलिया, ठाव दिला पायी बोलिया, ठाव दिला पायी जय हो. आपोलिया, ठाव दिला पायी आपोलिया. गुण दोष याती न विचारी काही राम, गुण दोष याती न विचारी काही, गुण दोष याती न विचारी काही, गुण दोष याती न विचारी. गुण दोष याती न विचारी काही, गुण दोष याती न विचारी काही. गुण दोष याती न विचारी काही, गुण दोष याती न विचारी काही. गुणदोष याती न विचारी काही, ठाव दिला पायी
आपोलिया. त्यांच्या समागमामध्ये सान्निध्यामध्ये बरोबर जो आला तो कुठल्या जातीचा आहे, धर्माचा आहे, पंथाचा आहे, संप्रदायाचा आहे याचा विचार करत नाही. अभंगाचं दुसरं चरण आहे, गुणदोष याती न विचारी काय, हा त्यांचा स्वभाव आहे. लक्षात ठेवा, कसलाही माणूस जवळ येऊ द्या, न पाहयाती कुळाचा विचार, भक्त करुणा कर नानाबा, न पाहयाती कुळाचा विचार. त्यांच्याजवळ एकदा गेलं, कुठल्या धर्माचा आहे, जातीचा आहे, संप्रदायाचा आहे याचा विचार केला जात नाही. कळण्यासाठी दृष्टांत म्हणून, सिद्धांत म्हणून आपल्या समोर एक कथा ठेवतोय. 1 मिनिटासाठी आपण रामायणाकडे चला. रामायणामध्ये कहत सुनत आए अखिया में पानी, राम कहानी सुनो रे राम कहानी सुनो रे राम कहा. दशरथ के राज दुलारे, कौशल्या के आंख के तारे, हे सूर्यवंश के सूरज, वे रघुकुल के उजियारे. राजीव नयन बोले, राजीव नयन बोले, मधुबरी बानी, राम कहानी सुनो रे राम कहानी, राम कहानी सुनो रे राम कहानी, राम कहा. राम कथा शशी किरण समाना. चला 1 मिनिटासाठी रामायणामध्ये संताच्या जवळ गेला, गुण दोष या जात धर्म याचा विचार केला जात नाही. रामायणामध्ये शबरी नावाचं पात्र आपल्याला माहिती आहे, ज्ञात आहे. लग्न होणार होतं उद्या तिचं, आदल्या रात्रीचा प्रसंग आहे. मध्यरात्री दरवाजामध्ये आलीन बाहेर बघितलं तर पशूंची दावण होती. आईला विचारलं, आई माझं लग्न आहे उद्या. हो बाळा. मग या पशूंची दावण. बाळा तुझ्या लग्नासाठी येणारे जे पाहुणेत ना त्यांना याची मेजवानी द्यायची. काहीच बोलली नाही, शांत राहिली. मध्यरात्री उठून बसली आणि विचार करते, माझ्या लग्नामुळे जर एवढ्या पशूंचा बळी जाणार असेल, मग लग्नच नाही केलं तर जगामध्ये काय बंद पडेल. सूर्योदय होणार नाही का सूर्यास्त होणार नाहीये. निश्चय केला लग्न करायचं नाही. आणि महाराजांचं प्रमाण आहे, निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. निश्चय केला पाहिजे चांगला. मध्यरात्री निश्चय केला लग्न करायचं नाही का, आपल्या लग्नामुळे एवढ्या पशूंचा बळी जाणार आहे. मध्यरात्री घराचा दरवाजा उघडला, घराच्या बाहेर पडली. एकदा घराकडे बघितलं, घराचा त्याग केला, मायबापाचा त्याग केला आणि प्रतिज्ञा केली, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो, चरण न सोडी सर्वता. मध्यरात्री शबरी घरातून पळाली. पळत होती पळत होती, पळत 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 पंपा सरोवराच्या जवळ गेली. तिथं मातंग ऋषीचा आश्रम आहे. त्या मातंग ऋषीच्या आश्रमाजवळ गेली. तिने ऐकलं होतं कुठंतरी कथा कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये, संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही, सद्गुरुशी शरण जाय त्यासी ब्रह्म प्राप्ती होय, किंवा भावे विन देव नकळेनी संदेह गुरुविन अनुभव कैसा कळे. कुठल्या तरी का गुरुच्या पायाजवळ बसल्याशिवाय, संताच्या पायाजवळ बसल्याशिवाय जे पाहिजे ते मिळणार नाही, जे ध्येय प्राप्त करायचंय ते साध्य होणार नाहीये.
विचारून जर सेवा करावी, आमची सावली पडली तरी माणसं आंघोळ्या करतात, एवढं उपेक्षित आम्हाला समजलं जातं. विचारलं तर काय सेवा करू देणार आहेत? नाहीये, न सांगता सेवा करायची. मोठ्या पहाटे उठावं, मातंग ऋषीच्या आश्रमापासून पंपा सरोवरापर्यंतचा रस्ता झाडावा, त्याच्यावर सडा समर्जन करावं, वेगवेगळ्या प्रकारची फुलं टाकावी आणि निघून जावं. रोज मातंग ऋषी उठायचे, शिष्य उठायचे, बघतायत झाडलेला रस्ता, त्याच्यावर सडा समर्जन केलं, त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारची फुलं टाकलेली. कोण करत असे लक्षात येत नव्हतं. एक दिवशी मातंग ऋषींनी नजर ठेवली. सेवा करता करता अनेक दिवस गेले. एक दिवस उठायला थोडा उशीर झाला आणि सेवा करत असताना सेवा पूर्ण होती, परत जायचंय सेवा करून, तेवढ्यामध्ये मातंग ऋषी समोर आढळले. कोण आहे? घाबरली, थरथर कापू लागली. थरथर त्या वाणीने सांगितलं, या देहाला शबरी म्हणतात. महाराज क्षमा करा, आमची सावली पडली तरी माणसं आंघोळ्या करतात, तुम्हाला विचार नाही, न विचारता सेवा केली. पाहिजे तर आशीर्वाद देऊ नका आणि शाप मात्र देऊ नका. न विचारता सेवा केली महाराज, आम्हाला अयोग्य समजलं जातं. सावली पडली तरी आंघोळ्या करतात माणसं, न विचारता सेवा केली, नका देऊ आशीर्वाद पण शाप देऊ नका. मातंग ऋषी हसले. शबरी, मी माझ्या घराचा त्याग केला, आईवडिलाचा त्याग केला लोकांना शाप देण्यासाठी? शाप तर सोड, या सेवेचा मोबदला परिणाम तुला आशीर्वाद देणार आहे. हे बघ, या सेवेचा परिणाम या जन्मामध्ये तर माझ्या नशिबी भगवंताचं दर्शन नाहीये, पण या आश्रमाची केलेली सेवा याचा परिणाम माझा आशीर्वाद आहे. या जगामध्ये देवाला भेटण्यासाठी लोकांना जावं लागतं, पण सेवेचा परिणाम देवाला तुझ्याकडे यावं लागेल. आणि त्या दिवसापासून शबरी देवाची वाट पाहते. स्वतःच एक आश्रम पर्णकुटी तयार केली आणि त्या दिवसापासून शबरी देवाची वाट पाहते. रोज देवाची वाट पाहण्याचा तोच उत्साह आहे. दिवस मावळण्याची वेळ झाली, कोणी नाही दिसलं, अंधार पडता पडता आला, परत पर्णकुटीमध्ये निघून जायचं आणि भजन करायचं आणि रोज देवाची प्रार्थना करायची. भेटी लागी जीवा लागली से आस, भेटी लागी जीवा लागली से आस, पाहे रात्र दिवस वाट तुझी, भेटी लागी जीवा लागली से आस. रोज देवाची वाट पाहावी. आश्रमात या कधी रे येशील, आश्रमात या कधी रे येशील, रामा रघुनंदना रामा रघुनंदना. मीन अहिल्या शापित नारी, मीन जानकी राजकुमारी, मीन रानटी वेडी शबरी, वेडी शबरी. तुझ्या पदांचे अखंड चिंतन, तुझ्या पदाचे अखंड चिंतन, ही माझी साधना. रामा रघु नंदना नंदना, रामा रघु नंदना नंदना. पाहीन पूजिन टेकीन माता,
तोच स्वर्ग मज इथेच मिळतो माझ्या जग जीवना रामा रघु नंदना रामा रघु नंदना नंदना नंदना. रोज देव येण्याची वाट पाहायची, देवाची वाट पाहण्याचा उत्साह रोज तोच असायचा, तीच प्रसन्नता असायची. तिला वाटायचं देव आला तर काय करू, काय नाही, कुठे ठेवू, कसं बसू, त्याला काय खायला देऊ. वेगवेगळ्या प्रकारच्या चिंतन, भविष्य काळाच्या चिंतनामध्ये शबरी मग्न होती. तिला असं वाटत होतं राम जर माझ्या आश्रमामध्ये आले तर मी हे करेल ते करेल. जब मोरे राम जी का आवन होगा शबरी के कुटिया का पावन होगा. बगिया में जाकर मैं तो कलिया चुना लाऊंगी, हार बनाऊंगी गले में पहनाऊंगी. पूजा के थाली में चंदन होगा, मेरे प्यारे नयनों को दर्शन होगा, दर्शन होगा. भविष्य काळाच्या चिंतनामध्ये शबरी मग्न असता ज्या दिवसाची वाट पाहत होती तो दिवस तिच्या जीवनामध्ये उजाडला. न सांगता न बोलवता जगाचा बाप प्रभू रामचंद्र शबरीच्या आश्रमामध्ये आला. याला म्हणतात सुखे येतो घरा नारायण नारायण. सुखे येतो घरा नारायण हा नारायण सुखे तो घरा नारायण नारायण सुखे तो घरा नारायण. हा नलगती सायास जावे वनांतरा, नलगती सायास जावे वनांतरा, नलगती सायास जावे वनांतरा, नलगती सायास जावे वनांतरा. सुखे तो घरा नारायण नारायण सुखे तो घरा नारायण सुखे तो घरा नारायण सुखे तो घरा भविष्य काळाचं जे चिंतन करत होती, ज्याची वाट पाहत होती, तो न सांगता न बोलवता तिच्या आश्रमामध्ये आला. सुखे येतो घरा नारायण. वाक्य ऐका, देवासाठी देवाचं भजन केलं की माणसाला देवाकडे जाण्याची गरज पडत नाही, तर देवालाच आपल्याकडे यावं लागतं. अजून ऐका, आपण देवाकडे जाणं ही सामान्य भक्ती आहे आणि देवाने आपल्याकडे येणं श्रेष्ठ भक्ती आहे. आपण देवाचं भजन करणं सामान्य भक्ती आहे, देवानं आपलं भजन करणं श्रेष्ठ भक्ती आहे. आपण देवासाठी रडणं सामान्य भक्ती आहे आणि देवानं आपल्यासाठी रडणं श्रेष्ठ भक्ती आहे. बघा, दोन रस्ते आपल्या समोर आहेत. एक सामान्य भक्तीचा रस्ता आहे आणि एक श्रेष्ठ भक्तीचा रस्ता. निवड आपल्या हातामध्ये. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. हो, प्रभू रामचंद्र शबरीच्या आश्रमामध्ये आले आणि शबरीनं पाहिलं. बसायला टाकू म्हणणारी शबरी, खायला देऊ म्हणणारी शबरी, देवाला पाहिलं आणि शबरीला समाधी लागली. महाराज का? दिसायला सुंदरच आहे तेवढा तो. सुख झाले हो साजणी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोच आवडे हे रूप. गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले, पाहता लोचन सुखावले. अनंत जन्मीचे
विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा. देवाला पाहिलं आणि शबरीला विधी अवस्था प्राप्त झाली. कस्तुरी मळवट चंदनाची ओटी रुळे माळ कंठी वैजयंती राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोकलिया रवी शशी कळा लोकलिया राजस मदनाचा राजस कुमार मदनाचा पुतळा. देवाला पाहिलं आणि शबरी देवाने विसरली. शबरीला विधी अवस्था प्राप्त झाली. ऐका, परमात्म्यानं स्पर्श केला, सावध झाली. जे काय गवताचं आसन होतं त्याच्यावर बसवलं. असं आपल्याला माहिती आहे. ऐका महिमा आवडीची बोरे खाय बिल्लनीची तोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. शबरीला प्रभू रामचंद्र भेटले. मनाने नाही नाही नाही, मातंग ऋषी सारख्या संतांची सेवा केली म्हणून शबरीला राम भेटले. विठाला विठाला विठाला. हो, मला सांगा, शबरीच्या जातीचा विचार जर मातंग ऋषीने केला असता तर शबरीला प्रभू रामचंद्र भेटले असते का? नाही. मग मातंग ऋषीने शबरीच्या जातीचा विचार केला नाही का? त्यांचा स्वभाव आहे गुणदोष याती न विचारी काही. गुणदोष याती न विचारी हा गुणदोष याती न विचारी काही. गुणदोष याती न विचारी अवधिला पायी आपोलिया. अवधिला पायी आपुलिया. अवधिला पायी आपुलिया. अभंगाच्या दुसऱ्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत, संतांचा स्वभाव, त्यांच्या जवळ एखादा माणूस आला तो कसाही असो, संत त्याच्या गुणाचा दोषाचा जातीचा विचार करत नाहीत. गुणदोष याती न विचारी काही ठाव दिला पायी आपोलिया. कसलाही कुठलाही त्यांच्या सानिध्यामध्ये आला की त्याचा उद्धार होतो. लक्षात ठेवा, हा संतांचा स्वभाव आहे. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हो, मला वाटते आपल्याला सुद्धा देव जर मिळवायचा असेल, प्राप्त करून घ्यायचा असेल तर संताकडे गेल्याशिवाय मिळणार नाहीये. पंढरपूरला आपण देवाच्या दर्शनासाठी जातो. ऐका, मला वाटते ज्याला पांडुरंगाच्या दर्शनाला जायचंय त्यानं बसने जायचं नाही. एकतर आळंदीला जायचं माऊलीच्या पालखी सोबत, देहूला जायचं तुकोबरायच्या पालखी सोबत. आता सुद्धा लोक जात आहेत, हजारो नाही लाखो लोक जातात, 10-12 लाख लोक जातात. पण मला वाटतंय 10-12 लाख लोक जे जातात ते सगळेच काय देवाच्या दर्शनासाठी जात नाहीत. त्याच्यातले 2-3 लाख लोक तर असे असतात त्यांना फक्त एकच, सदा सर्वदा योग तुझा घडावा. फक्त भजनासाठी नाही, भोजनासाठी. ओरिजिनल भजने असेल, वारकरी जर असेल तर दिंडी सोडत नाही आणि भजन सोडत नाही. आणि सिजनी माणूस जर असल तर दिंडी चिंतेची गाठ पडत नाही. तुम्हाला माहिती आहे, पापाचे कळप हे 2-3 लाख लोक आहेत ना, हे निस्ते पुढं पळत आहेत. कशाला? कोणी केळी वाटते, कोणी सफरचंद वाटते, कोणी साबुदाणा वाटते, कोणी लाडूला वाटते, कोणी घोंगते वाटते. पावसाचा काळ असते. मला सांगा, एका माणसाला किती घोंगता पाहिजे हो? एकच. बरं जाऊ द्या, 2. एक हात राहिला आणि दुसरा पांघरा आहे. 2 बस झाले ना. एक माणूस 15 घोंगते गोळा करून आणते.
मग गावाकडं काय भुसकाटावर जा, कडब्यावर जा असे. अहो काही लोक अशी असतात, लाईन दिसली की लाईनला लागायचं. मग ती कशाची असू, कशाची असू. ऐका, पुढं बघत नाहीत काय वाटायलेत काय नाहीत, लाईन दिसली की लाईनला लागायचं. लक्षात ठेवा. 10-12 बाया लाईनला लागल्या होत्या, अशा 10-12. आमच्या दिंडीतला एक माणूस त्या बायाच्या मागं लाईनला लागला. ह्याचा नंबर आला तेव्हा हळदी कुकू वाटायला होती. खातो का आता हळदी कुकू, खातो का? अरे बघ ना पुढं काय वाटायले. मला सांगा, देव जर पाहायचा असेल, मिळवायचा असेल, तर आपल्याला संतासोबत जावं लागेल. विठाला विठाला हो, त्यांनी तो पाहिलाय. आपल्याला सांग, योगिया दुर्लभ तो म्या देखिल्या साजणे, किंवा आता दृष्टी पुढे ऐसा चतुराय समचरण दृष्टी विटेवरी साजरी सुंदरते ध्यान उभे विटेवरी. संतांनी तो पाहिलाय, पण आपल्याला सांगतील तो कसा आहे. लक्षात ठेवा, संतांना त्याचं वर्ण, संतांना देवाचं सगळं स्वरूप गुण सगळं सगळं माहित आहे. म्हणून देवाकडे जात असताना स्वतःच्या मनाने जायचं नाही. ऐका, संताला सोडून मनाचा शहाणपणा केला की मनोमार्गे गेला, आणि तो तेची मुकला. आणि संताच्या संगतीत गेला की मग संताचे संगती मनोमार्ग गती. संताची संगती मनोमार्ग, संताचे संगती मनोमार्ग गती. संताची संगती मनोमार्ग. अकळावा श्रीपती येणे पंते, अकळावा श्रीपती येणे पंते, अकळावा श्रीपती येणे पंते. संताच्या संगतीमध्ये जर गेलं तर देव मिळतोय, आणि मनाच्या संगतीत किंवा मनाच्या मार्गाने जर गेलं तर देव कदापि मिळणार नाही. मनोमार्गे गेला तो पण संताकडे जर गेलं तर कसलाही माणूस असला तरी त्याला देव मिळून दिल्याशिवाय राहत नाही. का? त्यांचा स्वभाव आहे. गुणदोष याती न विचारी काही, ठाव दिला पायी अपोलिया विठाला 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 विठाला. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये संतांचे गुण सांगितले, अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये संतांचा स्वभाव सांगितला, आणि अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये संतांचं सामर्थ्य सांगितलं. तुका म्हणे गुण समर्थाचे म्हणा तुका म्हणे आले, समर्थाचे मना तुका म्हणे आले राव. समर्थाचे मना तुका म्हणे आले, समर्थाचे म्हणा तुका म्हणे आले, समर्थाचे म्हणा. तुका म्हणे आले हो, समर्थाचे मना. तरी होय रा रंगता गुण दोष याती न विचारे काही, अन गुण दोष याती राम न विचारी काही. हो गुण दोष याती न विचारी काही, गुण दोष याती न विचारी काही. तुका म्हणे आले समर्थाचे म्हणा, तरी होय राणा रंक त्याचा. गुणदोष याती न विचारी काही, ठाव दिला पायी अपोलिया विठाला 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 विठाला. जवळजवळ यथामत यथा संकल्प. अभंग
आपण अभंगाच्या जवळजवळ पूर्ण चिंतनाकडे आलेलो आहोत. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाने आपण भजन करू आणि काही क्षणामध्ये आपण अभंगाचा समारोप करू. विठोबा रखुमाई जय जय विठोबा हा विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई हा विठोबा रखुमाई 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 कुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा कुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. तुका म्हणे आले समर्थाचे म्हणा तरी होय राणा रंग त्याचा. गुणदोष याती न विचारी काही ठाव दिला पायी आपोलिया. शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज संतांचं सामर्थ्य सांगतायत. संतांच्या जर मनात आलं तर तरी होय राणा रंक त्याचा. त्यांच्या जर मनात आलं तर रंक असलेल्या माणसाला क्षणामध्ये राजा करतात. देवामध्ये आणि संतांमध्ये फरक आहे. देवाच्या जर मनात आलं तर रंकाचा राजा आणि राजाचा रंक. पण संतांच्या मनात आलं तर रंकाचा राजा पुन्हा राजाचा रंक. हे संत जीवन आहे का? देवाच्या मनात आलं तर काय होतं ऐका. कोणे दिवसी बैसोनी हत्तीवर कोणे दिवसी पालखी सुभेदार. कोणे दिवसी पायाचा चाकर चालत जावे चालत जावे समयासी सादर भावे. हो मनात जर देवाचं आलं तर एखाद्या माणसाला हत्तीवर बसवतो. त्याच्याच मनात आलं तर कधी हत्तीच्या पायाखाली तोडून मारतो. पण संतांच्या जर मनात आलं एखाद्या माणसाला जर हत्तीवर बसवलं तर पुन्हा त्याला खाली येऊ देत नाहीत. हे संतांचं सामर्थ्य पण आहे. तुका म्हणे आले समर्थाचे म्हणा तरी होय राणा रंग त्याचा. किती संतांचं सामर्थ्य आहे काही क्षणामध्ये मी सांगतो आणि थांबतो ऐका. जगाला पवित्र करणारी गंगा स्वतःला जर पवित्र करून घ्यायचं असेल तर ती संताकडे जाते. आपण गंगेमध्ये जातो स्नान करतो आणि आपलं सगळं पाप गंगेमध्ये सोडतो. मग आपलं पाप घेऊन गंगा अपवित्र होते. मग तिला पवित्र होण्यासाठी कुणाकडे जावं लागतं? त्या पात्राचं नाव आहे संत. लक्षात ठेवा. संताचे अंग संगे पापा ते जिनने गंगे तेने संत संगे शुचित्व कैसे. ऐका भागवताच्या पंचम स्कंदाच्या पूर्वार्धामध्ये रघुवंश 9व्या स्कंदाच्या पूर्वार्धामध्ये रघुवंश सांगितला. प्रभू रामचंद्राचा वंश सांगितला. त्याच्यामध्ये सगर राजा सांगितला. त्याला 60,000 सगर पुत्र सांगितले. त्या 60,000 सगर पुत्रांनी एकदा अश्वमेध यज्ञ केला आणि यज्ञाचा यज्ञोपवीत घोडा सोडून दिला. इंद्राने तो घोडा चोरला आणि कपिल मुनींच्या आश्रमामध्ये नेऊन बांधला. 60,000 सगर पुत्र फिरत फिरत आले. त्यांना घोडा कपिल मुनींच्या आश्रमामध्ये दिसला. त्यांना वाटलं कपिल मुनींनी हा घोडा चोरलाय. राग आला आणि 60,000 सगर पुत्र कपिल मुनीवर चाल करून गेले.
कमंडलू मधील पाणी हातावर घेतलं, 60,000 सगर पुत्रांच्या अंगावर टाकलं आणि 60,000 सगर पुत्रांना जाळून भस्म केलं, त्यांची राख केली. पुढे त्या 60,000 सगर पुत्रांच्या वंशामध्ये अंशुमान राजा झाला. अंशुमान त्यानं त्यांचा उद्धार करण्याचा प्रयत्न केला. त्याला सांगितलं स्वर्गातून जर गंगा आली आणि त्या राखेला जर स्पर्श केला तर उद्धार होईल. अंशुमानाने प्रयत्न केला, गंगा आली नाही. पुढे दिलीप नावाचा राजा झाला, प्रयत्न केला, गंगा आली नाही. पुढे त्याच वंशामध्ये भगीरथ राजा झाला, त्यानं प्रयत्न केला आणि त्याच्या प्रयत्नाला थोडं यश आलं. म्हणजे गंगा खाली आली नाही, यायला तयार झाली. तिनं सांगितलं मी येते त्यांचा उद्धार करते, पण माझ्या 2 अटी आहेत. माझ्या वेगाला कोणीतरी धारण करणारा असावं एक, आणि मी लोकाला शुद्ध करेल, पण माझी शुद्धी कशाने 2. गंगेनं काय अटी टाकल्या भगीरथ राजाला? माझ्या वेगाला धारण करणारा कुणीतरी असावं एक, आणि मी लोकाला शुद्ध करेल, पण माझी शुद्धी कशाने 2. ऐका, गंगेचा वेग धारण करण्यासाठी भगवान शंकराची प्रार्थना केली. त्यांनी गंगेचा वेग आपल्या जटेमध्ये धारण केला. आणि दुसरी अट होती तिची की मी लोकाला शुद्ध करेल, पण माझी शुद्धी कशाने? तर भगीरथ राजाने सांगितले, हे बघ, लोकांनी तुझ्यामध्ये स्नान केलं, लोक शुद्ध होतील, पवित्र होतील, आणि संतांनी तुझ्यामध्ये स्नान केलं की तू पवित्र होशील. तीर्थे पर्व काळ अवघी पायापे सकळ, ऐसा संताचा महिमा झाली बोला याची शिमा. हे संतांचं सामर्थ्य. तुका म्हणी आले समर्थाचे म्हणा, तरी होय राणा रंक त्याचा गुणदोष याती, न विचारी काही ठाव दिला पायी. आपुलिया यथावती यथावकाश किल्ल्या चिंतनामध्ये अपशब्दाबद्दल क्षमा असावी. जे बरोबर असेल ते सद्गुरूंच्या कृपेमधले. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल. जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. गुरे वेडे वाकुडे उत्तरे करा क्षमा करा महाराज. हरी नाही विचारिला अधिकार म्या फुला. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नरनाथ भगवान की जय.
गजर विठुरायाचा मौजे